फटका डिफेन्स फटका मारल्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला क्षेत्ररक्षण बघायला भेटत असताना एकदा बघायला भेटते फलकावरती ऑफ द मार्क केले जाते अंबरधार संघाचा फलंदाज पुढली कॅले मिनास आणि पुल्लिकी जोडी मैदानावरती पहिला गोलंदाज आपण बघतोय नक्की गोलंदाजी मार्गावरती ललित करतोय गोलंदाजी यावेळेस मात्र या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये लवकर बाद झाला निर्णायक सामन्यामध्ये लवकर बाद झाल्यानंतर लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने सरकारी मधला तिसरा चेंडू शॉर्ट चेंज पलपटकाच्या पाठीमागे स्कोर क्षेत्रामध्ये चेंडूला कडे जातोय लॉंग स्टार्ट चेंडू सीमावर पलीकडे जातोय सरळ फटका चल वांगडी ताकरंगी देरे हरी कटलावरी दुधाची तहान ताकावरी कारण की आपण बघतो की संकट असं दिसत कासारायला आला जीव मागं गोटाळला कारण लेकर माझ्या पाठीखाली मी घालताय आणि रणजिनो गदाला पेटत जात्या आटलं कणी कोणला माझ्या पिल्लाला मी घालताय बघतोय आजच्या दिवसामध्ये सूर्य फटका मारताना मिनास याच्या बॅटमधून पहिला चौकार बघायला मिळतोय पुढील चेंडू पायावरती येतोय चेंडू अपील केली जाते पंच तटस्थ आहेत माधवजी गायकवाड कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं की पूर्ण दिवस मात्र पंचांची भूमिका सांभाळ होती आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा पूर्ण पंचांची मात्र भूमिका चोखपणे मात्र सांभाळण्यासाठी माधवजी गायकवाड त्यांचेच मित्र अजय या ठिकाणी पंचांची भूमिका मात्र चोखपणे मात्र संपन्न करतात आमच्या अरुण सर यांनी उल्लेख केला होता की मागील वर्षी शेवकंडी या ठिकाणी मात्र जे ऐलान केलं होतं जोरदार अपील केली जाते पंच तटस्थ आहेत शेवकंडी येथे ज्या ठिकाणी मात्र ऐलान करण्यात आलं होतं की नक्कीच पुढच्या वर्षी येणाऱ्या 2021 या वर्षामध्ये आपण पहिला प्रथम युट्यूबच्या लाईव्ह स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच स्पर्धा मात्र बघणार आहोत आणि ती स्पर्धा मात्र बघायला भेटते का नाही एकदा हाक मारले तर त्या हाकेला हाक कारण की त्यांचे जुने मित्र खंबीरपणे मात्र खांद्याला खांदा का लावून कार्य करणारे दत्ताभाऊ मात्र सुद्धा मात्र त्यांच्या जोडीला आहेत म्हणून तर त्या गाण्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे वा डायरेक्ट हिट आहे जोरदार अपील केली जाते या तिसरा पंचांकडे मात्र मागणी केलेली आहे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे डायरेक्ट हिट असल्यानंतर बघायचं की 19-20 का मामला आणि बघा तिसरे पंच मॅच रेफरी आमचे मात्र या ठिकाणी तेजस बंधू मात्र लिखित या ठिकाणी मात्र चेक करताना बघतोय आपण डोळ्यामध्ये तेल घालून मात्र लिखित या ठिकाणी मात्र मॅच रेफरी तिसरे पंच अक्षरशः मात्र कार्य करत असल्या मात्र थोड्याच वेळात आमच्याकडे मात्र निर्णय येईल रेड की ग्रीन की रेड या ठिकाणी मात्र अक्षरशः बघायचं की तंत शुद्ध मात्र लक्ष देऊन मात्र नक्की चेक केलं जात आहे पंचांची भूमिका मात्र पंचांनी मात्र चोखपणे पूर्ण केलेली आहे पण मात्र या ठिकाणी बघायचं की 19-20 ज्याला म्हटलं जातंय की यस 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 कॉल कुठला असेल बघतोय आपण या ठिकाणी मात्र नक्कीच आमचं सुद्धा लक्ष लागलंय त्या ठिकाणी या ठिकाणी वेटिंग आहे आणि वेटिंग असल्यानंतर मात्र नॉट आउटचा इशारा येतोय पंचांच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र आपण मात्र चुना घेऊन जायचा आहे मैदानावरती अद्याप मात्र षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू शिल्लक नॉट आउट असल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे याच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे धावप्रगती धावसंख्या आहे ती धावसंख्या झाली ती 6 धावसंख्या आणि या ठिकाणी मात्र नक्कीच हिरामन जातील चुना घेऊन का नाही घरी मेरे साथ ही पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो बलकावरती धावसंख्या आपण बघतो की 6 धावसंख्या 71 धावांचा लक्ष्य आहे एक विकेट बाद झाल्यानंतर अंबरधार संघाची धावसंख्या आहे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 25,000 रोख कॅश प्राइज त्यानंतर आकर्षक चषक आपल्याला बघायला भेटतात की आपल्या ग्रामीण भागामध्ये अतिशय मात्र देखण्यात ट्रॉफ्या याच मंचावरती मात्र लागले द्वितीय पारितोषिक असेल 15,000 वा आकर्षक चषक तिसरं पारितोषिक 7,000 वा आकर्षक चषक आजच्या दिवसामध्ये आपल्याला मान्यवर बघायला भेटवते एक चांगले खेळाडू सुद्धा बघायला भेटवते कशानंतर वळवी सामना पराभूत झाले
आपल्या घराची रस्ता मात्र परतलेला आहे, परंतु त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. वारंवार चतुर्थ पारितोषिक 5,000 व आकर्षक चषक मान्य श्री राहुलभाई काशीद साहेब कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसभर मात्र याच मंचावरती मात्र बक्षीस लावण्यात आलं होतं. द्वितीय पारितोषिकाचे जे मानकरी ठरले आजच्या दिवसामध्ये याच मंडळाला मात्र भेट दिली आणि गोकुळ भाऊ जिरवा साहेब यांच्या माध्यमातून मात्र दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 व आकर्षक चषक मान्यश्री राहुलभाई काशीद साहेब. पाचवे पारितोषिक 5,000 व आकर्षक चषक मान्यश्री वाजिद शेख. प्रत्येक मॅच साठी मेन ऑफ द मॅच पिंडार ब्रदर्स यांच्याकडनं सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मात्र आकर्षक चषक दिले जाते. डाऊन द ग्राउंड चांगला फटका बघायचा की लॉंग ऑन आणि निरांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमेलगत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि सीमेलगत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटत असताना दुसरी धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि दुसरी धाव कंप्लीट करत असताना फलकावरती धावसंख्या झाली होती. आपण बघतो की 8 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा गोलंदाजी मार्क होती 07 नंबरची जर्सी मात्र प्रदान केलं. मात्र काळीदास सरकता गोलंदाजी उजव्या साईडला ऑफ टर्नला कव्हर पॉईंटच्या वरनं चेंडू बदल करत आहे. चेंडू पुन्हा एकदा सरळ सीमारेषा बदल करत आहे, चौकार जात आहे. मात्र गोलंदाजी मार्गावरती तयारी करतात, कारण की आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यामध्ये अतिशय लाजबाबती गोलंदाजी करताना पुन्हा एकदा विश्वासामध्ये मात्र गोलंदाजी करण्याची मात्र भूमिका सांभाळण्यासाठी आलेली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये मात्र ड्राईव्ह केलेला पटका बघतोय, त्या ठिकाणी क्विक सिंगल चोरटे सिंगल बघतोय की एका धावाला कनेक्ट केलं दुसऱ्या धावेसाठी. ही तर खरी क्रिकेटची खासियत आहे. सुंदर रनिंग मिडल विकेट. हा खेळ मांडी याला चोळमुखच्या मैदानावरती आणि खेळ मांडल्यानंतर आपण मात्र बघतोय की याच खेळाचा मात्र एक दुसरा विजेता संघ कुठला असेल. कालच्या दिवसामध्ये मात्र पहिला विजेता संघ ठरला कोहर संघ आणि आजच्या दिवसामध्ये मात्र दुसरा विजेता संघ कुठला असेल. डाऊन द लेग आहे. इट इज द वाईट. पण 70 असत आहेत माधवजी गायकवाड वाईटचा इशारा करतात आमच्याकडे. बघा प्रेक्षक वर्ग अद्याप आपल्याला मात्र सीमारेषेच्या लगत मात्र कमी बघायला भेटतात, पण झाडा झुडपामध्ये मात्र प्रेक्षक वर्ग मात्र सामन्याची मजा घेताना समोरच्या रस्त्याच्या ठिकाणी बघितलं तर मात्र झाडा झुडपामध्ये मात्र बसलेले प्रेक्षक वर्ग. आमच्या डाव्या साईडला जर मात्र बघितलं तर चिल्ली सेंटर चालू असेल, पावडा सेंटर चालू असेल. खाप्या मजा करा, पैसे द्यायला विसरू नका.
अशी मात्र ही या चिली सेंटरची खासियत. आणि चिली सेंटर म्हणजे या भागात मात्र प्रसिद्ध एकमेव असं खाणं चिली सेंटर. हवेमध्ये या ठिकाणी गलीच्या क्षेत्रामध्ये मात्र चिल्लर घेऊन जातोय. प्रत्येक ठिकाणी क्षेत्रक्षक वेगाने जातोय आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, प्रयत्न वाढवचे, परंतु तत्पूर्वी मात्र नकार दिला. एक चांगला कॉल म्हणावा लागेल तो पुंडलिक यांचा. केवळ एकच धावावरती समाधान आणि एक धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की धावसंख्या झाली ती 24 धावसंख्या. तिसरं षटक चला ही सोमनाथ टपाले मेजर यांचं 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक चेंडू वाईट गेला होता, त्यानंतर सिंगल घेतली. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या 20 धावसंख्या. यावेळेस बघतो की राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने टपाले मेजर एक विकेटचा अंदाज घेताना शॉर्ट चेंडू पलपटका खाली स्थानामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी परेश सारखं हुशार प्लेअर, त्यानंतर परेश याला माझा चकमा दिला. चेंडू परेशचा इशारा होता की सूर्याची किरण माझ्या डोळ्यावरती आल्यानंतर चेंडू माझ्या हातामध्ये मात्र आला नाही आणि त्याच अनुषंगाने चौकार जातोय. चौकार जात असताना पलकावरती धावसंख्या आपण बघतो की 28 धावसंख्या. थोडस गणित चुकतंय, गणित जमतंय आणि उंबरदहार संघ की ज्याला म्हटलं जाईल एक साध्या सोप्या भाषेमध्ये जर विचार केला तर उंबराच्या बुडी आणि त्याही बुडीतून निघली बाई यगीन मात्र झळकते याच मैदानावरती. ऑन साईड मध्ये फेक केलेला फटका खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण असल्यानंतर गोलंदाजाची चुकी नाही, चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय पुन्हा एकदा थेट सीमारेषा बाहेर चौकार. या मैदानाचा शोभा, या मैदानाची मात्र एक खरी खासियत आपण बघतोय की नक्कीच सोनेरी पिवळी लाल जी गुलाबी पट्टी आपल्याला मात्र बघायला भेटते मैदानाच्या चारी कोपऱ्याला. युट्यूबच्या माध्यमातून आपण मात्र बघतो की समोर मात्र जी बिल्डिंग कॅचअप केलेली आहे, वाह सुंदर दृश्य, अतिशय चांगलं. मात्र कॅमेरामॅन मात्र आपले मात्र पुनर्वर्धन त्या ठिकाणी मात्र चांगलं योगदान करताना दरम्यान मात्र सुरेख चेंडू कमबॅक केले जाते. षटकामध्ये चेंडू टाकून झाले 5 शेवटचा चेंडू अद्याप मात्र 11 धावा आले आहेत. याच षटकामध्ये 12 धावा आले आहेत, एक एक्स्ट्रा धाव आलेली आहे आणि 22 धावांवरती मात्र खेळतोय हा फलंदाज मीना. शॉर्ट चेंडू पलपटका क्षेत्ररक्षक तयार आहे. अद्याप मात्र परेशकडनं जी मात्र अपेक्षा केली जात होती त्या परेशच्या बॅटमध्ये मात्र मोठे फटके बघायला भेटले नाही. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डीप मध्ये एक धावावरती समाधान. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त आणि फलकावरती धावसंख्या आपण मात्र बघू शकता की 33 लॉस ऑफ द 1 विकेट. जवळजवळ आपण मात्र बघणार आहोत की उर्वरित मात्र 30 चेंडूच्या खेळामध्ये ज्या धावा लागतील त्या 38 धावांचं लक्ष्य समीकरण जवळ आलेलं आहे की ज्याला म्हटलं जातं की श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. श्रीमंती कायम टिकणार नसते, लक्ष्मी स्थिर नाही, आज आहे तर उद्या नाही. पण मात्र क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून जर मात्र तुम्ही मात्र गुण संपन्न केले तर तुमचं नाव मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र घेतलं जात आहे. कारण की नक्कीच क्रिकेटचा एक फॅन म्हटलं जातं आणि क्रिकेटचा फॅन म्हटल्यानंतर मात्र क्रिकेटचा एक मोठा महाराष्ट्रामध्ये मात्र एक नावाजलेला खेळाडू ओळखला जात आहे. कित्येक मोठे खेळाडू आहेत. आकाश गणपत तारेकर, मॅन फ्रॉम पारगावकर, त्यानंतर क्रिकेट टेनिस क्रिकेटचा एक बादशाह ज्याला म्हटलं जाते कृष्णा सातपुते, याचं सुद्धा नाव आपण मात्र विसरता कामा नये. आणि उस्मान सातो नक्कीच उस्मान पटेल देऊन चेंडू थेट बॉन्ड लाईनच्या बाहेर जात आहे. अंबरधार आजच्या दिवसामध्ये विराजमान होतो की काय. त्यानंतर आपण मात्र बघतो की टेनिस क्रिकेटमध्ये मात्र याच भागातील नाशिक मधला मुन्ना शेख हा सुद्धा अतिशय मात्र एक मोठा खेळाडू आणि मोठा खेळाडू असल्यानंतर मात्र नक्कीच मुन्ना शेख यांची मात्र आठवण करून देणार मात्र फटका भारतरत्न जवाहर राजीव गांधी क्रीडा संकुलन या मैदानावरती आतापर्यंत सगळ्यात लॉंग लिस्टला मात्र सत्कार त्याचाच आहे मुन्ना शेख यांचा. आपण बघतोय की 4 चेंडूचा खेळ शिल्लक ज्याला म्हटलं जाते ना की नाशिकचा सिख. उद्या साईडला ऑफ स्टंपला हळूवारपणे मात्र चेंडूला खेळून काढतो आणि हळूवारपणे मात्र चेंडूला खेळून काढल्यानंतर या ठिकाणी बघतोय आपण एक धाव मात्र बघायला भेटते. जव्हार तालुक्यामध्ये नुकतीच संपन्न झालेली स्वर्गीय दविसास मूर्ती चषक मेन ऑफ द सिरीज कॅश प्राइज तर मात्र होतं बक्षीस पण मात्र एक किताब होता सायकलचा किताब मात्र फटकावला. योगेश राऊत यांनी भारतीय जवान होते
आणि भारतीय जवानाच्या नावाखाली मात्र तो किताब गेलेला आहे स्वर्गीय दविसाज मूर्ती चषकामध्ये. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मात्र जेल घेण्यासाठी मात्र प्रयत्न होते. मिनास मात्र कुठेतरी मात्र जीवनदान मिळतं मिनाशाला. मिनास म्हणजे अतिशय मात्र आपल्या संघाला सांभाळण्याची जिम्मेदारी सांभाळतोय. सूर्य जातोय पश्चिमेच्या बाजूला, पक्षी सुद्धा आपल्या गटामध्ये किलबिलाट करण्यासाठी जातील. झराचं पाणी खळखळ बघायला वाटेल, परंतु मात्र सामन्यावरती मात्र पकड कोणाची असेल सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तमाम सारे खेळ प्रेमी मात्र नक्कीच जीटीसी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मात्र जोडले असतील. सगळ्यांचा विश्वासाचं स्वागत करतोय, कारण की सायंकाळच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला मात्र वेळ भेटते आणि प्रत्येकाला वेळ भेटत असताना मात्र जे समर्थक जोडले असतील त्यांचा मी मन भरभराटून मात्र प्रतिसाद देऊन मात्र त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 2 धावा. यस, एका धाव मात्र पूर्ण केल्याने एका धावानंतर मात्र फलकावरती धावसंख्या आपण मात्र बघतोय की धावसंख्या झालेली होती 42. देवा करतोय गोलंदाजी. हा वीरपळा संघाचा गोलंदाज. या सुंदर चेंडू क्लोज किपिंग आपण बघतोय की या ठिकाणी सुंदर क्लोज किपिंगचं प्रदर्शन बघायला मिळते. षटक क्रमांक 4 सेकंद खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या ती 42. उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 चेंडूच्या खेळामध्ये धावा किती लागतील प्रतीक्षा केली जाते. 29 धावांचे लक्ष्य, 24 चेंडू 29 धावा. पाहूया सन 1600 काय घडले. विजापुराला जो पकडून आणतो कानाला पाव हिस्सा देईल राजा त्याला काळ आहे. याच तारखेला चळमुखच्या मैदानाला काय घडतंय हेच पाहता आहे सायंकाळच्या संत्रामध्ये. टीम मीटिंग आपण बघायचं आहे की गोलंदाज कुठला असेल, गोलंदाजी मार्ग होती, कारण की आतापर्यंत सामना अतिशय रंगतदार बघायला भेटते. सर्व क्रीडा रसिकांना 24 चेंडू 29 धावांचं लक्ष असेल उंबरधार या संघाला जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त मॅनेजमेंट, कारण की नक्कीच कालच्या दिवसामध्ये थोडासा उत्कटाचा मात्र क्रम असल्यानंतर थोडा सामना मात्र 5 मिनिटं लेट झाला होता, परंतु आजच्या दिवसामध्ये टाइम टू टाइम हे तर खरं शिस्तप्रिय क्रिकेट आपल्याला बघायला भेटते. अपील केली जाते आणि अपीलला प्रतिसाद दिला जातोय. माधव गायकवाड यांच्या माध्यमातून बघायला भेटतोय. यस, फलंदाज बाद आहे मिनास माधवताई. पुल्लिक बाद झालेला मिनास सध्या मात्र नॉन स्ट्राईकला असेल आणि नवीन फलंदाज जातोय मैदानावरती केशव. बघायचं की केशव जातोय मैदानावरती. केशव माधवा तुझ्या नामात तरी गोडवा, शेवटी गोडवा करायचा असेल तर मात्र उंबरधार संघाचा मात्र गोडवा करण्यासाठी जातोय मैदानावरती. म्हणून तर मी आमच्या गुरुवर्यांना मंत्र म्हणतोय ना की जणू पाडस चुकले हरणाचे मोठी तैसे गुरुमातेचे तव ज्ञानरूपी दूध पाजाया. प्रत्येक खेळाचा एक गुरु असतोय आणि एक गुरु असल्यानंतर आपण मात्र बघतोय की सामना रंगतदार होतोय चोळमुखच्या मैदानावरती. सायंकाळचा संत्र आहे बघतोय आपण या ठिकाणी मात्र या सायंकाळच्या संत्रामध्ये सामन्यावरती मोहर कुठला संघ टिपतोय. अतिशय चांगला ट्रॉफी, अतिशय चांगला आहे जे नियोजन बघायला भेटते. थोरात मंडप डेकोरेशन यांच्या सौजन्याने मात्र या ठिकाणी मात्र मंडप कल्ले आपण मात्र बसतोय. ऑन साईट मध्ये हळूवारपणे मात्र चेंडूला खेळ करतो आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि एकच धावावरती समाधान मानावं असताना धावफलकावरती धावसंख्या झाली होती 43. बघा आजच्या दिवसामध्ये पाण्याची मात्र व्यवस्था करून देणार मात्र हिरामनजी चिरापालीकर, अभिनंदन आहे त्यांचं. आणि हिरामन यांना मात्र कुठल्याही प्रकारचं काम लावा, नक्कीच कामासाठी मात्र सुजलम सुफलम असतात. समोर खेळतोय, समोर खेळल्यानंतर मात्र थोडंसं जीवाचं रान केलं जातंय. वा, डायरेक्ट हिट आहे. डायरेक्ट हिट असताना मात्र डायरेक्ट हिट करत असताना बघायचं की ओ माय गॉड चांगलं या ठिकाणी मात्र रिकव्हर केलेलं आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावरती आपण मात्र बघतोय की 45 धावसंख्या. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 44 नंबरची जर्सी मात्र परिधान केलं मात्र हा गोलंदाज करतोय. गोलंदाज ललित करतोय गोलंदाज. समोर मात्र फलंदाज तयार मध्ये आहे. फलंदाज असेल तो आपण बघणार आहोत की मिनासच्या बॅट मधून आतापर्यंत मात्र 2 चौक 4 चौक 5 चौकार भेटलेला आहे बघायला. शेवटी संघाची मात्र 4 मदार सांभाळण्यासाठी मात्र संघ सुजलम सुफलम करण्यासाठी आणि नक्कीच जो जिंकेल हा अंतिम 5 मध्ये जाईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने सर्कल मध्ये पुढील चेंडूवरती मात्र ओ माय गॉड षटकार मॅक्सिमम षटकार जातोय. कानाई आणि षटकाराची गरज होती. टाळ्यांचा एकदा गजर होतो, एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊन द्या. कानाई अतिशय मात्र देखणा फटका आणि देखणा फटक्याच्या पाठीमागे मात्र आमचे स्कोर सुद्धा मात्र नक्कीच आडव्या पट्ट्यामध्ये मात्र लाईन मारताना धावफलकावरची धावसंख्या होती 51.
20 धावांचा लक्ष्य असेल जिंकण्यासाठी. 5वा षटक चालू आहे. केवळ 5व्या षटकात मला 2 चेंडू खेळ शिल्लक. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आमच्या सुरेश पिंडार साहेबांनी आम्हाला मात्र नक्कीच एक प्रोडक्शन लावलं होतं की नक्कीच राजेशभाई आजच्या दिवसामध्ये कुठला संघ निघेल तर संघ निघेल तो अंबरदार आणि अंबरदार संघामध्ये नक्कीच हळूहळू मात्र विजयाच्या समीपात पोहोचण्याच्या एक भूमिकेमध्ये आता बघायला मिळतोय. मागला ठरतोय गोलंदाज ललित. बघतो या ठिकाणी लेफ्ट मोड विकेटच्या बदले सरकारमध्ये पुढे चेंडूवरती या ठिकाणी प्रेसर टाकलं जातोय. परंतु प्रेसर टाकत असताना मला सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू असल्यानंतर बघा की षटकात क्रमांक 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. पलकावती धावसंख्या 55 मात्र 53 धावसंख्या. सामना मित्रांनो अद्याप संपला नाही. कोणी आपली जागा सोडू नका. 18 चेंडू आणि 18 धावांचा लक्ष्य आहे. निकाल जो अपने मन से हर डर को नजारे मिलेंगे. फिर तेरे नजर को दामन भर जाएगा. सितारों से तेरा ये दुनिया देखेंगे तब तुम्हारे उभरते हुनर को. और शायद यहाँ पर देखा जाएंगे तो कांटों में रहकर भी फूलों की तरह महकना सीखो. कीचड़ में रहकर भी दोस्तों कमल की तरह हंसना सीखो. परिस्थितियों से जो घबरा जाए लो पुरुष नहीं हो सकता है. राख में रहकर भी अंगारों की तरह दहकना सीखो. क्या कौन सी टीम यहाँ पर देखेंगी महकेंगी. 18 बॉल में चाहिए 18 रन. उम्मीद पे दुनिया कायम है गुरु. जो भी लॉस स्कोर होता है शायद मैच का जबरदस्त होता है. और जब तक शायद बिल्कुल जिस गेंदबाज के हाथ में वो कला रहेंगी अजमाना चाहेंगी स्वील करने की काबिलियत होनी चाहिए. ये खुदी का भरोसा खुदी से नहीं. बाहर आने से पहले पुल भी ताता नहीं होता है. कोशिश से करते रहो तो जान जाओगे कि मुकद्दर का दरवाजा हमेशा बंद होता है. अंपायर बॉल लेना है. जहां केतान की हिमालय के टूटी ने फिर से हमें ललकारा. इधर दुनिया वाले ये अकेले दिग्गजों का जिसने जाता रहेगा जिसने फड़कारेगा. गेंद और बल का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता हुआ. कल के दिन के साथ इसी मैदान को 4 चांद तो लग चुके. 18 बॉल में चाहिए 18 रन की आवश्यकता जीतने के लिए. दिल की धड़कने बढ़ाने वाला खेल. हर हार जो हमेशा दोहराने होता है. सच्चे रिश्तों में भी वो दूरी होती है. जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती उसके लिए दिल की धड़कन भी काफी जरूरी होती है. और टॉप पर गेंद लगने के बाद पहली गेंद के ऊपर चलते रोज नाटपा चलते गाड़ी का मजनू. विकेट का नुकसान. ये बिल्कुल कमाल जैसी गेंदबाजी. हालांकि ध्यान देना कि जिसके हाथ में कला है वो कला आजमाना चाहिए. वाह आंचले पे हाथ आए तो टकराना जरूरी. जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी. समंदर शांत होता है तो कोई भी नाव चला लेता है. लेकिन असली मजा तो किस्ती तूफान से निकलने के बाद आते हैं. असली मजा अब आने वाली. चाहिए 17 बॉल में 18 रन की आवश्यकता. अंबरदार टीम को जीतने के लिए चाहिए 17 बॉल में 18 रन की आवश्यकता. सिर चला करते खुदा चला करते सनी देओल जैसे सरदार चला करते. ये तो कहना चाहूंगा ना कि मंजिलें उनको मिलते जिनके हौसले बुलंद होते. जिनके हौसले बुलंद होते और गुरु पंखों से उड़ान लेते. हौसले से उड़ान लेते पंखों से भी उड़ान लेते. लेकिन उड़ान लेने के लिए हौसला चाहिए. लेफ्ट आर्म ओवर द विकेट के साथ ओवर की दूसरी गेंद और गैप पिन शॉट के लिए सही सम्मान दिया. और सही मैं तो मानूंगा प्रोडक्शन शानदार रहेगा. हालांकि जान दी कि भाई इस्टहीन का गेंदबाजी का जो ओवर है वो काफी अच्छी तरह से निकाल कर खेलना चाहेंगे तब बताएंगे मजा. लेकिन इनका हाथ में जो कला है कला अजमाते हुए लेगा ब्रेक करते ही ऑफ स्विंग भी करते ही तो इनका ओवर पूरी तरह से संभाल कर जब कहीं खेलेंगे तो बल्लेबाज तब बताएंगे मजा. और लेकिन इस बार सही संपर्क का तुम्हारा कमाल तुम जाना हमारे कमाल हम जानेंगे. लेकिन वालों को सुनने वालों को लगना चाहिए कमाल. चाहे आपके हाथ में हो कला भी हो रहे तो कोई फर्क नहीं पड़ता. स्टैंडर्ड इन वाला मैक्सिमम के लिए शॉट का 6 रन. अभी भी 11 रन की आवश्यकता. आगे बल्ले के साथ क्रॉस लाइन के खेलने का प्रयास. सही सम्मान देखा सोचा परका की गेंद कौन सा पर टर्न ही अतिरिक्त उछालने ही हल्के हाथों के साथ पुश किया. स्लिप के क्षेत्र पर शानदार फील्डिंग. मैच समाप्त नहीं. दिल्ली दूर है. पिक्चर समाप्त नहीं. कई मैच जाना अपना सीट छोड़कर क्योंकि आज के दिन का अंतिम मुकाबला चालू है. अभी भी 11 रन की आवश्यकता है. 14 बॉल में चाहिए 11 रन की आवश्यकता. जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. तेरा वैभव हमारे सामने वाले टीम के ऊपर जीत अर्जित करने के लिए तैयार करके आगे हम लेग बिफोर के रूप में नियम न होने की वजह से यहां पर देखा जाएगा खतरा होने की संभावना. अनुशासन के हिसाब के साथ गेम को जब तक फील्ड नहीं किया जाएगा तब तक एक रन मतलब जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में. बिल्कुल परेशान तो रहेंगे. कुछ मंजिल के मुकाम नहीं होते. कुछ मंजिल के नाम नहीं होते. कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते. कुछ मंजिल के जवाब नहीं होते. सवाल जवाब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते. यह परेशान करने वाला क्रिकेट का खेल. ओवर की अगली गेंद
बढ़िया गेंद आउट दी। प्रेशर मेंटल होता हुआ प्लेयर्स के ऊपर, और प्रेशर मेंटल होने की वजह से जानते हैं कि 2 रन जरूर यहां पर जोड़ेंगे। 2 रन की मदद के साथ कुल स्कोर देखा जाए तो 6 ओवर का खेल समाप्त, लगभग 63 रन। 12 गेंदों में चाहिए 8 रन की आवश्यकता। क्या बढ़िया पारी कर रही मीनास, जिनका नाम ही मीनास, क्योंकि 1 छक्का भी 2 छक्के भी उनके बल की ओर से निकल चुके हैं। जिनका नीचे स्कोर रहेगा बिल्कुल देखा जाएगा तो हमारे स्कोरर यहां पर गिनती करते हुए 46 रन के ऊपर नॉट आउट हुई। अभी भी मैदान के अंदर तैयार से ही सुजलम सुफलम कार्य करने के लिए और अपने टीम का पूरी तरह से जोखिम बड़ा जो एक जोखिम उठा रहे, 4 रन दूर अपना अर्धशतक पूरा करने के लिए। आज के दिन में पहली मरतबा नामदेव गुलम ने लगभग शानदार पारी करे थे 51 की, लेकिन उसके बाद संघर्ष हर्षल टीम के कुल कप्तान जिनका नाम का कशनाथ वही, जिनके बल के उससे क्या जबरदस्त बड़े शॉट भी निकल गए थे। 56 रन की पारी खेलने के बाद वो भी घर का रास्ता लौट गई। लेकिन इस मैच में क्या एक अहम भूमिका, सही समय पर एक सही पारी करें, मिराज केवल 4 रन दौड़े और जीतने के लिए 8 रन की आवश्यकता। बड़ी बल्ली के साथ क्रॉस लाइन जाके खेलने का प्रयास, पूरी तरह से जान की बाजी लगाकर हल्के से अपील तो हो गई थी, कोई भी खतरा नहीं। 11 गेंदों में चाहिए 8 रन। लगभग 11 गेंदों में 8 रन की आवश्यकता। वाह, मजा तो आ गई इस खेल में, और मजा आने की वजह से बिल्कुल का इशारा, यस विकेट का नुकसान मिराज को चलता किया है। क्या मैच में सारे ओवर बिल्कुल टीट क्या बचाएं, कैसे बचा रहेगा? जी हाँ, 10 बॉल में चाहिए 8 रन। 10 बॉल में चाहिए 8 रन की आवश्यकता जीतने के लिए। दिल की धड़कनें बढ़ती हुई, दांतों में उंगलियां दबा दी है सभी समर्थकों ने कि मैच भाई किसके पक्ष में जाने वाला है, क्योंकि मैच ही बिल्कुल हरवीर पड़ा बनाम उम्बरधार के बीच। पहले बल्लेबाजी करते समय 70 रन किए थे, बिल्कुल 71 रन की आवश्यकता, और 71 रन की आवश्यकता होने के बाद आप देखते हैं कि भाई अभी भी 8 रन तो चाहिए, लेकिन गेंदें भी बचे 10। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर मतलब विकेट विनाश के लिए मतलब एक बार जोरदार तालियां होनी दो, क्योंकि 46 रन की एक शानदार बारी खेलकर मैदान के बाहर जोड़ते हुए, लेकिन क्या अभी भी मैच में जीवित किया है हैदराबाद टीम के इस गेंदबाज ने। खराब गेंद, जानते कि भाई 2 गेंद इतनी अच्छी तरह से डालने के बाद ये तीसरी गेंद के यहां पर खराब डाली, एक एक्स्ट्रा रन की गिनती स्कोर खाते में। 7 रन चाहिए जीतने के लिए, गेंदें बच गई 10 गेंदों में 7 रन की आवश्यकता। माहौल पूरी तरह से गर्मा गर्मी का माहौल बनता हो, लेकिन दिल की धड़कनें बनाने वाला के सभी दर्शक मैच की मजा भी लेते हुए, सूरज लगभग यहां पर बिल्कुल पश्चिमी इलाके में झुक चुका है। यहां पर देखा जाएगा तो 7 रन तो चाहिए जीतने के लिए। कदमों का सहारा लेकर आगे निकलना चाहते थे, पूरी तरह से प्रेस करना चाहते थे, कवर ड्राइव खेलना चाहते थे, लेकिन अच्छी गेंदबाजी, सही गेंदबाजी का नजारा पेश करते हुए 9 बॉल में चाहिए 7 रन। उम्मीद तो जग चुके, सिंगल रोकने के लिए शॉट, बैक पॉइंट शॉट, दरमियान शॉट, कवर और उनके साथ खुद मेजर तबाल मेजर स्लिम उड़ान के क्षेत्र पर तैयारी में। क्या भारी मुकाबला, और भारी मुकाबला बनने की वजह से राइट और विकेट के साथ सामने छोड़ के ओर से और क्या गेंद जहां स्लिप पॉइंट के क्षेत्र की ओर से इस गेंद को उड़ान लेने वाला शॉट तो खेला था, खिलाड़ी भी सामने थे, लेकिन कैचिंग पर सिंगल ट्राई नहीं किया, 1 रन जाने दिया। 6 रन चाहिए जीतने के लिए। क्या अंत के ओवर तक ये मुकाबला जाने की संभावना? सवाल तो उठ रहे भाई। इस ओवर में 2 गेंदें शेष, सोच होनी चाहिए गहरी, निगेटिव सोच नहीं होनी चाहिए, सोच होनी चाहिए गहरी, और गहरी सोच होने की वजह से और डाउन द लेग। इस बार सर काफी कुछ बड़ी गलती, क्योंकि सिचुएशन क्या है भाई, और सिचुएशन के हिसाब के साथ जब आप इसी समय पर बोनस रन देंगे विपक्षी टीम को, तब मतलब बिल्कुल आपका आत्मविश्वास गिर जाएगा। एक टीम तो जीतने वाली, एक टीम तो हारने वाली, अगर कुछ मुकाबला टाई भी होने की संभावना
लेकिन ऐसा कुछ नतीजा यहां पर नजर आएगा या नहीं, खुदा जाने, भगवान जाने, वाला आने वाला समय बताएगा। रकम ओवर विकेट के साथ सामने वाली छोर की ओर से ओवर की अगली गेंद। सभी दर्शक मैच की मजा लेते हैं और सभी दर्शक मैच की मजा लेने की वजह से कवर के क्षेत्र की ओर से, मिड ऑफ क्षेत्र की ओर से इस गेम को मतलब निकल कर क्या जाना चाहेंगे दूसरे अंकल। ओह माय गॉड, यहां पर बिल्कुल विकेट के बल के इन पर थ्रो रॉकेट जैसे किया जाता था तब मतलब खतरे की संभावना, लेकिन बड़े आराम के साथ दूसरा रन भी जोड़ने में कामयाब और 2 रन मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल देखा जाएगा तो 68 रन। अभी भी 3 रन की आवश्यकता। गेंदे बच चुके 7 बॉल में चाहिए 3 रन। क्या उम्र दहाड़ आज के दिन में अग्रसर होने वाली ही दूसरे पायदान पर क्या पहुंचने वाली है टीम? किसी ने भाई अंदाज नहीं लगाया रनिंग का, लेकिन अंदाज तो लगा था बिल्कुल सुरेश पिन्नौर साहब ने इस टीम के ऊपर मतलब दाव पेच रचाते और दाव पेच रचने की वजह से मतलब उन्होंने सुबह से ही मतलब मुझे कहा था कि आज के दिन में क्या पोल में बिल्कुल एक बड़ा योगदान देने का एक कार्य करेंगे उम्र दहाड़ टीम। बड़ा शॉट और बड़े शॉट के साथ इस बार जाना चाहेंगे 9 बॉल का इशारा तो मैच जीता है उम्र दहाड़ टीम के सभी प्लेयरों ने हार्दिक हार्दिक स्वागत। 9 बॉल की चीज का ऐसा जहां पर कुछ तीसरा अंपायर के रूप में इंतजार किया है। यहां पर 9 बॉल होने की वजह से मैच जीता है। जीतने वाली टीम का हार्दिक हार्दिक स्वागत, हारने वाली टीम का कौतुक करना चाहूंगा। सभी दर्शक यहां पर जुड़ चुके थे जीटीसी लाइव टूर्नामेंट के लिए और चौमुख के मैदान पर आज का दूसरा दिन समाप्त होता हुआ और समाप्त होने की वजह से आज के दिन में मैन ऑफ द मैच का किताब जिनको मिलेगा आखिरी मुकाबले में, जिनका नाम रहेगा मिनास। आइए मिनास। सांगेल मला हे दोन्ही किलो भविष्यवाणी तुमची ना आताच नाही सांगणार मी, जेव्हा जो पहिला सामना जिंकेल ना तुझ्या अंदाजावर मी लगेच सांगेल. याठिकाणी आपण मतलब बघणार आहोत की असंख्य क्रीडा चाहते जीटीसी लाईन मध्ये मात्र जॉईन झाले होते. सगळ्यांना आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि पूर्ण